हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिलाई मशीन वगैरे चालवायची कशी वगैरे पहिल्या स्टेप बाय स्टेप डिटेल माहिती सांगितलं. आता त्याचा पुढचा पार्ट म्हणजे आपण बॉबिनमध्ये धागा वगैरे कसा भरायचा, शिलाई वगैरे कशी करायची, धागा वगैरे कसा जोडायचा, सगळं डिटेल माहिती सांगण्याचं झालं. आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात आपण मी इथं बॉबिन घेतलेली आहे आणि ही बॉबिन केस आहे. बघा, हे असं आपल्याला बॉबिन केस असते म्हणजे त्यात भरण्यासाठी. सगळ्यात इथं गुंडी घेतली म्हणजे धागा घेतलेला आहे. धागा व्यवस्थित वरचा आपल्या मशीनच्या वर एक खटका असतो त्यात व्यवस्थित लावून घ्यायची. कोणाचं सरळ असतं, माझ्यावर सिस्टीम अशी आहे. असा लावून घ्यायचा धागा व्यवस्थित असा हातात धरायचा. लावताना बघा काळजी घ्यायची, असा व्यवस्थित असा धागा लावून घ्यायचा. सरळ बाजूकडे व्यवस्थित धागा त्याला 2-3 वेळा असा गुंडाळायचा. मग असा फिरवून घ्यायचा व्यवस्थित धागा. फक्त धागा समोरून आला पाहिजे म्हणजे बरोबर आपला धागा व्यवस्थित बॉबिनमध्ये भरला जातो. आता मी तुम्हाला खोलून दाखवते. बघा, जर चुकीच्या पद्धतीने धागा आपण भरला ना तर आपल्या बॉबिनचा धागा निघणार. आपण बघा पाठच्या साईडचा धागा असा गुंडवत गेलो ना असं व्यवस्थित असं तर चुकणार. कारण काय होतं, बॉबिन आपली उलटी फिरणार. त्यामुळे बघा मी सांगते असं काळजीपूर्वक बघा. धरताना धागा व्यवस्थित समोरनं धागा असा व्यवस्थित धरायचा आणि असं गोल गोल व्यवस्थित 2-3 वेळा जरासा पॅक करून घ्यायचा. आणि बॉबिन भरताना पण पॅक भरायची म्हणजे सळ येत नाही शिलाईला. आणि व्यवस्थित टेस्टर म्हणजे मी छोटं साईज मी टेस्टर घेते त्यात असं घालून घ्यायचं. फक्त व्यवस्थित पेंडलवरचा हलका असा व्यवस्थित फिरवायचं स्लो व्यवस्थित असं फिरायला लागला की बरोबर बॉबिन घातलेली ती बरोबर ठेवायची आणि एका हाताने असा धागा धरायचा आणि फक्त धागा टाईट धरायचा. जास्त पण टाईट धरायचा, नॉर्मल टाईट धरायचा म्हणजे बरोबर बॉबिन आपली घट्ट भरली जाते. म्हणजे धागा म्हणजे जर लूज धागा राहिला तर शिलाईला सळ येते. त्यामुळे असा व्यवस्थित घट्ट धागा भरून घ्यायचा. बघा छान असं बॉबिन आपली भरून झालेली आहे. आता ही बॉबिन घ्यायची आणि ती बॉबिनची डबी आहे ना ती डबी व्यवस्थित घ्यायची. आता घेताना पण बघा व्यवस्थित अशी घ्यायची आणि बघा जिथं खच आहे ना तिथं असं बॉबिन लावून घ्यायची. बॉबिन बरोबर तिथं ठेवायची. तिथनं धागा बरोबर त्यातनं असा बाहेर काढून इकडे एक छोटंसं असं खटका असून त्यातनं असं काढून धागा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा. जरा जास्त काढून घ्यायचा म्हणजे बरोबर आपला वरती काढायला लागतं. आता खालच्या साईडला बघा इथं खच असतं डबी लावण्यासाठी. त्या खचीत व्यवस्थित असं एक ते खटका हातातला काढून घ्यायचा असा जरा धरायचा. आणि तिथे एक बघा अशी छोटीशी खच आहे, मी तुम्हाला दाखवते त्या बोटाने. ती खच त्या खचीत बसली पाहिजे. इथं खाली बघा अशी खच असते, त्या खचीत व्यवस्थित असं बसून घ्यायचं आणि डबीचं असं झाकून लावून घ्यायचं म्हणजे ते खटका सोडून घ्यायचा पॅक. आता बघा धागा घ्यायचा. धागा वर लावलेला आहे तिथं बघा 3 होल आहेत. त्या पहिल्या होलातनं मधला एक खोड सोडायचा आणि खालच्या होलातनं काढून घ्यायचा. इकडे बघा तार असते, तारातनं व्यवस्थित असं मधल्या आतनं गोल आहे ना त्यातनं व्यवस्थित असं धागा मी दाखवते बघा. हाताने व्यवस्थित असा काढून घ्यायचा धागा खेचून आणि बरोबर परत त्या तारातनं काढून धागा असा बाहेर घ्यायचा. बाहेरनं व्यवस्थित धागा वरती काढायचा. वर एक बघा इथं छोटंसं असतं त्या होलातनं व्यवस्थित धागा काढून घ्यायचा आणि तसं तार असते त्या तारातनं व्यवस्थित काढून घेतला की मग जोडायला घ्यायचं धागा. पहिला व्यवस्थित कट करून घ्यायचा म्हणजे सुईत धागा व्यवस्थित ओवला जातो आणि व्यवस्थित धागा असा घालून घ्यायचा. धागा घालून झाला की बघा ते धागा घालून झालेला आहे. तर असं पॅन्डल हा जरा आपल्याकडे फिरवायचा 2-3 बरे असा आणि वर बघा धागा खालून वर धागा काढून घ्यायचा. बरोबर धागा व्यवस्थित वरती काढून झाला की मग काय करायचं, पाठून बॉबिन उचलून घ्यायची व्यवस्थित म्हणजे पाठीमागून दाब असं उचलून घ्यायचा. वरती उचलून झाला की बघा असं पाठच्या साईडला धागा सोडून द्यायचा. परत ना न्यूजपेपर घ्यायचा. सगळ्यात अगोदर मी पहिले पण काल तुम्हाला सांगितलं न्यूजपेपर प्रॅक्टिस करत तसाचा न्यूजपेपर पण शिलाई करत. परत ना आहे असं दाब खाली सोडायचा आणि व्यवस्थित असं शिलाई करायला घ्यायची. शिलाई करताना फक्त मी तुम्हाला सांगतो का पहिल्यांदा आपल्याकडे असा वरचा पॅन्डल फिरवायचा. परत पाय पण फिरवायचा. जर पायाने आपण काहीच केलं नाही तर हे फिरवून नाही होणार. त्यामुळे पायाचं दोन्ही एकसाथ आलं पाहिजे. ते फिरवायचं की पायाने हळूहळू स्पीड वाढवत मग आपलं थोडं तेवढं पाहिजे तुम्हाला वाढवायचं आणि अशी शिलाई करायची. फक्त सगळ्यात अगोदर न्यूजपेपर प्रॅक्टिस करायची. पहिलं मी तुम्हाला सांगितलं की नाही नुसतं चालवा मोकळी मशीन न्यूजपेपरवर चालवायची सांगितलेलं. तर शिलाई करताना पण थोडं 1-2 दिवस तुम्ही असं न्यूजपेपरवर शिलाई करा. वाकडे करा तिकडे करा तुम्हाला कशी पाहिजे तशी करा. फक्त व्यवस्थित ते ट्रिक लक्षात ठेवायची. व्यवस्थित कालचा पण जरी व्हिडिओ कोणाला बघायचा नक्की माझ्या चॅनलवर जावा. मी तुम्हाला मशीन वगैरे चालवायची कशी स्टेप बाय स्टेप सगळी डिटेल माहिती सांगितली आहे. बाबा सहज सोपं बाबा चालवायची वगैरे कशी काय कसायचं सगळं सांगितलं. आणि त्याचा पुढचा पार्ट म्हणजे बॉबिनमध्ये धागा वगैरे कसा भरायचा, शिलाई कसं करायचं सगळं माहिती सांगितलं. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खूप छान व्हिडिओ आहे. एकदा बघितलं ना तुमच्याबरोबर व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात राहणार आहे.
चला आता तर तो कपड्यावर शिलाई मारावी. कपडा इथं बघा कुठला मग खराब कपडा घ्यायचा, त्याच्या व्यवस्थित सांगितलं तसं पाठचा व्यवस्थित असा खटका उचलून घ्यायचा. परत ना त्याच्यात कपडा ठेवायचा आणि खटका खाली दाबून मग गोल फिरवायचं आणि शिलाई करायची. शिलाई करताना पण व्यवस्थित अशी शिलाई करायची. फक्त नॉर्मली हळूहळू स्लो शिलाई करायची, जास्त काही नाही. आणि जसं सांगितलं तसं बॉबिन व्यवस्थित भरायचं. जरी बॉबिन संपली वाटते ना तर मी सांगितलं तशी प्रोसिजरनं भरायची. मग तुम्हाला कुठलीही मॅचिंग पाहिजे तशी भरा. धागा पण आहे असं व्यवस्थित भरायचं. आणि हे बघा नॉर्मल आपली शिलाई झालेली आहे. एकदम बारीक म्हणजे साधारण मी 2.5 वर शिलाई ठेवत असेल नॉर्मल आपली. तुम्हाला पाहिजे तेवढे किंवा ठेवा. 1 वर 2 वर ठेवली की नाही एकदम छोटी शिलाई ते. पण नॉर्मली आपण ब्लाऊजला शिलाई वगैरे किंवा ड्रेस अल्टर करण्याचा 2.5 वर ठेवत असतो. आणि 4 वर ठेवले की आपण अस्तरचा ब्लाऊज वगैरे जोडण्यासाठी साईडनं त्याच्यावर मी करत असते. आणि मग परत नाही असं आपण 2.5 वर आपलं टिप वगैरे शिलाई करत असते व्यवस्थित. हो का पहिल्यांदा 2-3 दिवस तुम्ही असं किंवा 1-2 दिवस तुम्ही कपड्यावर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला जमून जाईल व्यवस्थित. हो का छान असं आपली शिलाई करून झालेली आहे. बारीक मोठी तुम्हाला पाहिजे तेवढी शिलाई ठेवली तरी चालेल, पण ठेवताना 2.5 वरच ठेवायची मीडियम. इथं बघा अंक आहेत तुम्हाला दाखवतेच. वरचा खटका खाली दाबून ना, वरचा खटका असा खाली दाबायचा असतो, मग गोल फिरवायचा असतात. साधारण मी 2.5 वर शिलाई ठेवलेली आहे इथं दाखवते. जर 3 वर ठेवली तर जरा मोठी येणार, 4 वर ठेवली तर मोठी येणार. आणि जरी समजा 2.5च्या खाली 2 वर ठेवली तर एकदम छोटी शिलाई येणार. इथं असं खटका फिरवायचा असतो व्यवस्थित. ते जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवा आणि व्यवस्थित असं फिरवायचं असतं ते. आणि मग तुम्हाला सांगितलं तसं धागा वगैरे भरायचा. तुम्हाला जर बारीक मोठी शिलाई पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता. आणि जरी माझ्या चॅनल नवीन कोणी असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ असेच बघायला बघतील. आता छान असं बघा इथे शिलाई करून झालेली आहे, मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा मी 2.5 वरची शिलाई दाखवलेली आहे बाबा कशी आलेली आहे. तर आता तुम्हाला 3 वर शिलाई दाखवते बाबा केवढी येते. इथं बघा खटकावरचा खाली दाबून घ्यायचा आणि गोल फिरवायचं आणि 3 वर करून घ्यायचं. आणि व्यवस्थित बघा असं पाठीमागून बघा उचलून घ्यायचा खटका. परत सुई असं खाली सारायची आणि शिलाई करून घ्यायची. आणि बघा बरोबर आपली मोठी जराशी नॉर्मल शिलाई येणार आहे. छान असं बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जरी पहिलं तुम्हाला मशीन वगैरे कसं बाबा चालवायला शिकायचं तर पहिला नक्की माझा व्हिडिओ बघा, एकदम सोपं मी डिटेल माहिती सांगितलेली. आणि हा पण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला समजून जाईल. एकदा बघितला व्हिडिओ की तुमच्या बरोबर लक्षात राहील. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी काही अजून वाटलं तर नक्की मला सांगा, मी सहज सोपं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आता बघा जेवढे पाहिजे तेवढं आपलं नॉर्मल अशी शिलाई करून घ्यायची. आणि मग तुम्ही शिलाई करू शकता. मग काही शिलाई करा तुम्ही, गोधडीशिवाय शिवा काही करा. पहिले पण हे बघा मी असं तुम्हाला ते लावायचं कसं वगैरे सांगितलेलं, धागा वगैरे कसा ओवायचा सगळं सांगितले. डबी वगैरे कशी भरायची आणि मशीन वगैरे पहिलंच मी सांगितलं तुम्हाला चालवायची वर कशी स्टेप बाय स्टेप सांगितलेली. इथं बघा हा व्यवस्थित खटका असा आपल्याला इथं खोलायचा असतो, म्हणजे ते आपल्याला सुई लावण्यासाठी. पाठचा असतो तो आपल्याला जर दाब उचलायचा असेल, बारीक मोठा दाब करायचा त्यासाठी करायचा असतो. ते खोलून मग आपला दाब बदलायचा असतो बाबा. एका पाईचा वगैरे लावायचा असेल, डायमंडचं वगैरे लेस लावायचं असेल आणि धागा जरी टाईट येत असेल तर जरा लूज करायचा हे असं फिरवून, म्हणजे बरोबर शिलाई. आणि जरी धागा जर जास्त लूज झाला असेल असं टाईट करायचा, म्हणजे धाग्याला सळ येत नाही, कारण शिलाई करताना सळ येते. तर चला व्हिडिओ कसा नक्की सांगा, पुढला व्हिडिओ नक्कीच बघा. चला बाय.